नमस्कार, मी रामदास सावंत. मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पश्चिम दिशेला शेळकेवाडी हे गाव कवठेमंकाळ तालुका व सांगली जिल्ह्यातील असून गाव राष्ट्रीय महामार्गालगतच पश्चिम दिशेला आहे. पूर्वी हे गाव 300 ते 400 वर्षापूर्वी वसण्याच्या अगोदर तिथे एक संकेश्वराचा वृक्ष एका ऋषीने लावलेला होता. त्या वृक्षाच्या खाली नरसिंह देवाचे मंदिर आहे. सदर संकेश्वर वृक्षाची पाने फुले खाल्ल्याने अंगदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी असे आजार बरे होतात. म्हणून शेळकेवाडी ग्रामपंचायत 1989ला स्थापन झाली. परंतु अद्याप या वृक्षाबाबत महाराष्ट्रामध्ये व तमाम नागरिकांसाठी, जनतेसाठी याचा प्रसार आणि प्रचार झालेला दिसून आलेला नाही. पूर्वी श्री संकेश्वर या वृक्षाच्या नावावरून शेळकेवाडीचे नाव संकेश्वर नगर असे ठेवण्याचा प्रस्ताव शासन दरबारी गेला होता, पण तो अद्याप पाठपुरावा अभावी झालेला नाही. सदर वृक्षाची फुले, पाने सकाळी अनुशापोटी शेळ्या भाकरीबरोबर खाल्ल्यानंतर सांधेवात, गुडघेदुखी, अंगदुखी असे आजार बरे होतात. ही वंशपरंपरागत व गावातील वृद्धांनी व प्रत्यक्षात अनुभवलेल्या लोकांनी सांगितलेली सत्य हकीकत आहे. हे झाड आज रोजी सुद्धा 300-400 वर्षापासून डौलदार शेळकेवाडीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाजूला डौलात उभे आहे. ज्या ऋषीमुनींनी हे संकेश्वराचा वृक्ष लावलेला होता त्याच ऋषींनी आज जे शेळकेवाडीच्या पूर्वेस डोंगरावरती ग्रामदैवत श्री सटवाई देवी मातेचे मंदिर उभं आहे, त्या मंदिरामध्ये मूर्तीची स्थापनासुद्धा त्याच ऋषींनी केलेली आहे. अशी परंपरा व प्रचलित झालेली कहाणी आज रोजी शेळकेवाडीमध्ये आहे. आणि शेळकेवाडीतील तमाम ग्रामस्थ व सर्वजण या झाडाबद्दल आपुलकीने आणि प्रेमाने तिथे नरसिंहदेवाची व सदर वृक्षाची पूजा करीत असतात. म्हणून शेळकेवाडीच्या इतिहासामध्ये सदर श्री संकेश्वर वृक्षाचे महत्त्व अगदी ऐतिहासिक आहे.